साहेब ऐका ना, म्हणजे थोडा गैरसमज झाला. त्यांनी भाड्याची सोय केली अहो, आणि मला वाटलं. म्हणजे रोड आहे का अजून? जाऊ दे ना साहेब, मेलेल्याला कशाला परत परत मारता. जा तुम्ही बाहेर, आता काही नाही होऊ शकत. आपण सगळे इथे या बंगल्याच्या लिलावासाठी गोळा झालोय. सुरू झालाय लिलाव. तुमच्या काही पर्सनल वस्तू असतील त्या पॅक करून ठेवा. संध्याकाळपर्यंत ताबा द्यावा लागेल नवीन मालकाला. 5 कोटी 1, 5 कोटी 2, 5.5 कोटी. निलिमा, ए बाळा, नको ग रडू, नको रडूस बाळा. नशीब समज जानकीता इथे नाहीये. असते तर तिला सहनही नसतं झालं हे सगळं. एवढी काळजी होती ना वच्ची मावशी आमची, मग का ही वेळ येऊ दिलीत आमच्यावर? अरे निरंजन, का नाही सांगितलं आम्हाला आधी? चल निलिमा, जे घेऊन जायचंय ते सामान बांधू. रडू नको, चल. हे बाळा, बाळू, जा सामानची बांधाबांध कर. हो. अच्छा मावशी, बघितलं ना, बोलताना 10 वेळा विचार करणारा निरंजन किती बोललाय तुम्हाला आज ते. किती तिरस्कार होता त्याच्या डोळ्यात, पाहिलं ना. माझ्या मुलांच्या नजरेत मला पाडायला निघा लागतात. वेगळंच झालं नाही का? तू बरोबर नाही केलंस. बरोबर आणि चूकच्या आमच्या फुटपट्ट्या वेगळ्या आहेत वच्ची मावशी. तुमच्या नाही लक्षात येणार त्याकरता जहागीरदारांच्या घरात जन्माला यावं लागतं, नाहीतर जहागीरदारांच्या उंबरठ्यावरचं माप ओलांडून यावं लागतं. आश्रितांना नाही कळणार आमचे नियम. सत्य आहे. विषय फारू नको जाऊस ग ललिता. स्वतःला वाचवण्यासाठी मुलांच्या नजरेत मला उतरवलंस. ठीक आहे, नीलला येऊ दे. त्याला गुंडाळणं एवढं सोपं नाहीये. काय म्हणाले ते? ऐकलं नाहीत का? या घराचं माप ओलांडून आली मी. आश्रित नाहीये मी. चला.